हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे नाव नसलेली ओळख. पुण्याच्या जुना बाजीराव रोडवर एका कोपऱ्यावर रुपाली निवास नावाचं एक जुनं कळकट इमारत होती. तिथं वरच्या मजल्यावर एक खोली नंबर 103 जिथं छाया राहत होती. ती दिसायला देखणी, पण डोळ्यात एक खोटं हास्य होतं. जणू तिचं आयुष्य कुणीतरी दुसऱ्याने लिहिलंय आणि ती फक्त अभिनय करते आहे. छायाचा जन्म एका वेश्या मंदा हिच्याकडं झाला. बाबाचं नाव कधीच माहीत नव्हतं, पण आई मात्र नेहमी म्हणायची, तुझ्यात तोच आहे, फक्त नीट बघायला लागेल. ती लहानपणी शिकली माणसांचा स्पर्श आणि त्यामागचा हेतू ओळखायला. एक दिवस वेश्यालयाजवळ एक तरुण फोटोग्राफर आला. नाव होतं अर्जुन. त्याच्या नजरेत छायेनं पाहिलं एक वेगळं प्रतिबिंब. तो तिला एका शूटसाठी विनंती करतो. छाया सुरुवातीला नकार देते, पण काहीतरी त्याच्या डोळ्यात असतं, जसं कुणीतरी तिच्या आतली खरी छाया पाहतंय. अर्जुनचा इंटरेस्ट केवळ छायेमध्येच नव्हता. तो तिच्या आईच्या भूतकाळावर एक डॉक्युमेंटरी करत होता. मंदाचं बालपण, तिला फसवून वेश्याव्यवसायात ढकलणं आणि एक श्रीमंत राजकारणी नामदेवराव देशमुख याचं नाव त्या सगळ्या प्रकरणात होतं. छाया हे कळल्यावर हादरते, कारण तिच्या आईनं सांगितलेलं नाव तेच होतं. म्हणजेच अर्जुन तिला विचारतो, छाया, तुला काय वाटतं? प्रेम फक्त शरीरात असतं की डोक्यात? ती उत्तर देते, प्रेम हे शरीरात सुरू होतं, पण जेव्हा स्पर्श मनाला भिडतो तेव्हा ते आत्म्यात पोहोचतं. अर्जुन छायाच्या प्रेमात पडतो, पण छाया दूर राहते, कारण तिचा भूतकाळ, तिचा व्यवसाय, तिची ओळख हे सगळं तिला प्रेम करण्याच्या लायकीचं वाटत नाही. ती म्हणते, माझं शरीर तर विकत घेतलं जातं अर्जुन, पण तू माझ्या डोळ्यात खरी मी पाहिलीस. तुझ्या नजरेला काय विकायचं? छाया अर्जुनसोबत एका गावात जाते, जिथं तिची आई मोठी झाली. तिथं तिला एक जुनी डायरी सापडते, आईची. त्या डायरीत लिहिलेलं असतं की छायाचा जन्म एका प्रेमातून झाला होता. तिचा बाप म्हणजे नामदेवराव, पण त्यांनी नातं झटलं. आता तो राजकारणात मोठा नेता आहे. छाया निर्णय घेते आईसाठी, स्वतःसाठी आणि तिच्या अस्तित्वासाठी. तिला हे सत्य बाहेर आणायचंय. छाया कोर्टात केस दाखल करते, वडिलांची ओळख मिळवण्यासाठी. अर्जुन तिच्या पाठीशी उभा असतो. मीडिया, समाज आणि विरोध सगळं छायावर येतं, पण ती डगमगत नाही. ती म्हणते, मी वेश्यालयात जन्मले, पण माझं मन कुठे वाढलंय हे मोजायला शास्त्र नाही. मी मुलगी आहे एका आईची, जिला प्रेम होतं, आणि एका पुरुषाची, ज्याला भीती होती. शेवटी अर्जुन तिच्यासमोर प्रेमाची कबुली देतो. तो म्हणतो, तुझ्या सावलीत मी माझं जग पाहिलंय. तू छाया असलीस, पण माझ्यासाठी तूच प्रकाश आहेस. छाया त्याला बिलगते. पहिल्यांदाच कुणाच्या मिठीत ती आपली खरी ओळख विसरते. तिथं शरीर नसायचं, तिथं आत्म्याचा संगम होता. कोर्टात नामदेवरावाला छायाची ओळख स्वीकारावी लागते. समाजात एक नवी चर्चा सुरू होते. वैशालयातून आलेली मुलगी इन्स्पिरेशनल वुमन ऑफ द इयर होते. छायाचं एक पुस्तक प्रसिद्ध होतं, सावलीच्या प्रेमात.
ती आता लेखक, समाजसेविका आणि प्रेरणास्थान असते. अर्जुनसोबत ती एक साधं आयुष्य जगते. दोघं मिळून वेश्यावस्तीत मुलींसाठी एक प्रशिक्षण केंद्र उघडतात, नवछाया नावाचं. आजची कथा इथे समाप्त होते. तुम्हाला कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.